फक्त रंगांचा सण नाही, तो आहे एका कथेचा, एका संघर्षाचा आणि एका विजयाचा उत्सव. होळीच्या आदल्या दिवशी पेटतो तो अग्नी, होलिका दहन. हा अग्नी लाकूड जाळत नाही, तो जाळतो अहंकार, द्वेष आणि अन्याय. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक शक्तिशाली असुर राजा होता. त्याला स्वतःच्या सामर्थ्याचा खूप गर्व होता. तो स्वतःलाच देव मानू लागला होता. पण त्याचा मुलगा प्रल्हाद शांत, निराकस आणि विष्णुभक्त. सत्तेने त्याला वाकवण्याचा प्रयत्न केला, भीतीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण श्रद्धा कधीच डगमगली नाही. शेवटी अग्नीची परीक्षा झाली. होलिका, जिच्याकडे अग्नीपासून संरक्षणाचा वर होता, ती प्रल्हादाला घेऊन ज्वाळांमध्ये बसली. अहंकाराला खात्री होती विजय माझाच. पण इतिहासाने वेगळेच लिहिले. ज्वाळांनी अहंकार भस्म केला आणि श्रद्धेला जिवंत ठेवले. होलिका दहन आपल्याला आठवण करून देते, सत्याला वेळ लागतो पण पराभव होत नाही. श्रद्धा शांत असते पण सर्वात शक्तिशाली असते. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण रंग खेळतो तेव्हा ते रंग फक्त रंग नसतात, ते असतात आनंदाचे, समानतेचे आणि एकतेचे प्रतीक. या होळीला आपल्या मनातील राग जाळूया, द्वेष जाळूया आणि प्रेमाचे रंग उधळूया. निसर्गपूर्वक होळी साजरी करूया, पाण्याची बचत करूया आणि आनंद वाटूया. कारण वाईटावर चांगल्याचा विजय हीच होळीची खरी ओळख. आपल्या सर्वांना लोकसत्यवाणीतर्फे होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी. होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी तुम्हाला यांच्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा.